रायगढ़ जिले के श्रीवर्धन तालुका के गड़बवाड़ी गांव में बॉक्साइट उत्खनन के खिलाफ ग्रामीणों का गुस्सा फूट पड़ा। ग्रामीणों ने अवैध खनन को तुरंत बंद करने की जोरदार मांग की और कहा कि इससे गांव का पर्यावरण और जीवन प्रभावित हो रहा है। प्रदर्शन के दौरान ग्रामीणों और पुलिस के बीच हल्का संघर्ष भी हुआ, जिससे कुछ देर तक तनाव का माहौल बना रहा। स्थानीय लोग खनन को पूरी तरह बंद करने की मांग पर अड़े हैं। अब सबकी निगाहें प्रशासन पर हैं कि इस उग्र विरोध के बाद आगे क्या कार्रवाई की जाती है। एकच जिद्द, मायनिंग रद्द, एकच जिद्द, मायनिंग रद्द। तुम्ही गावात लहानाचे मोठे झाले, शेजारी समुद्र आहे आणि आता मायनिंग मुळे सगळं नष्ट होणार आहे, काय मागणी असणार आहे महाराष्ट्रात? सर, महाराष्ट्रात एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे। कारण लहानपणापासून आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य, ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये, गाव ओळखायला येत नाहीये। ती जी आम्हाला जो फेस करावं लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे, म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे। आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनिंग पूर्णपणे बंद झाली पाहिजे, हीच माझी विनंती आहे। मीटिंग झाल्यावर तुम्ही काय मीटिंगचा विषय होता आणि काय ठराव केलाय? आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत। आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत। कशासाठी? तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले। या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलंय, त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय। उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना, पाठी जाऊन बघा तुम्ही, गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढे सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेली आहे आणि खूप झट्ट आहेत, प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत, पण ती दखल घेत नाहीयेत। त्याची दखल त्याने घ्यावी, नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील, हीच माझी विनंती आहे। दादा, नक्की गावामध्ये मायनिंगचा काय प्रश्न, लीगल पॉइंट काय माहिती आहे का? इकडे समोर सध्या आम्ही आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे, पण मायनिंग त्यांनी असं चालू केलंय की आम्ही अग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करतायत। ते खोदकाम का करतात, त्यांना सपोर्ट कोण करतं, हा पहिला मुद्दा आला। आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात, स्फोट करतात, त्याच्यामुळे जो होणारा आवाज तो येतो आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे। आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये मालेन गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं। आणि जे ट्रान्सपोर्टचं आहे, उद्या ते ट्रान्सपोर्ट, त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झालेत, आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलंय, ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची आहे। आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिलं त्याची पोलीस, आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन, तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री, खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलंय, त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत। त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी शिंदे गट आहेत, शिवसेना, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। ते आमच्या मदतीला आज आमच्यापर्यंत उभे राहिलेत आणि ते आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील अशी आम्ही ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करावे ही त्यांना विनंती करतो। मायनिंगचा प्रश्न आहे साहेब, प्रश्न असा आहे आमचा, या ठिकाणी आमची आता ही पोरं आहेत, आम्ही नाही धावत, आमचं वय थोडं झालं, आम्ही थोडं कमी धावतो, मुलं धावतायत, त्यांनी सगळ्या बाजूनी सगळे एटर बदललेत, मात्र पोलीस दखल घेत नाही, सरकार दखल घेत नाही, कोणी उलटे आम्हाला फोन धमक्याचे की तुम्ही तिथे गेलात तर आमची जागा आहे, आम्ही जाणार तिथे, आमचा हक्क आहे तो आम्ही जाणार तिथे, कारण आमचा पाणी गेलेला आहे, रस्ता खराब झालेला आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत। ती आमची हक्काची जागा आहे, ती यांची काही कोणी वापरी जागा नाही, त्यांना कोणा दिली नाही जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून, ते म्हणजे या ठिकाणी खोदतायत आणि आमची पोरं ते गेला पोलिस आम्हाला फोन की तुमची कंप्लेंट आहे। हे कुठले न्याय? अरे न्याय करा काय ना, आम्ही गरीब आहोत याचा अर्थ असा नाही, आमच्या नोकऱ्या आहेत, आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत, प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे, पण मला पोलीस पण दखल घेत नाही, आम्ही गेल्यावर आमच्यावर कारवाई करतात, म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का? मग एक काम करा ना, गावात संपून टाका, आम्ही संपतो, विषय संपेल, न्या तुम्ही जमीन, एवढंच बोलतो।